हाजीबाई खुरेशी यांनी नगराध्यक्षाच्या काळामध्ये त्यांना 5 वर्षाच्या काळामध्ये कधी काय केलं नाही। आमच्या हाजीबाई खुरेशी यांनी नगराध्यक्षाच्या काळामध्ये त्यांना 5 वर्षाच्या काळामध्ये कधी काय केलं नाही। पण आमच्या हाजीबाई खुरेशी यांनी नगराध्यक्षाच्या काळामध्ये त्यांना 5 वर्षाच्या काळामध्ये कधी काय केलं नाही। पण नगरपालिका 2025 निवडणुका प्रचार बंधमाळी चालू झालेली आहे। आम्ही काँग्रेसच्या वतीने प्रत्येक जवळपास प्रभागामध्ये आम्ही उमेदवार अर्ज दाखल केलेला आहे आणि तसेच आम्ही नगराध्यक्षाला सुद्धा उमेदवारी अर्ज म्हणून आमच्या मामी शमीना हाफिजा बेगम शेख लतीफ यांना उमेदवारी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आलेली आहे। तसेच आमचे नेते हाजीबाई खुरेशी यांना सुद्धा उमेदवारी काँग्रेस पक्षाकडून जाहीर करण्यात आलेली आहे आणि तसेच माझी आई पद्मिनीबाई नामदेव वेंगडे ही सुद्धा SC प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। आमच्या सांगायचं तात्पर्य आमचा विकास पूर्ण शहराचा रखडलेला आहे। तर आम्हाला ताज मामा आणि मामीच्या वतीने आणि हाजीबाईच्या वतीनं दाखवायचं आहे की पूर्ण शहरामध्ये कसं विकास करता येते। त्या पद्धतीनं आमचे विकास कार्य आम्ही झलक म्हणून आमच्या हाजीबाई खुरेशी यांनी नगराध्यक्षाच्या काळामध्ये त्यांना 5 वर्षाच्या काळामध्ये कधी काय केलं नाही। पण हाजीबाई यांनी 5 वर्ष त्या काळामध्ये आणि मधले 3 वर्षाच्या काळामध्ये एवढं कार्य केलं आहे की त्याला काय तोड नाही। आणि सांगायचं तात्पर्य पूर्ण शहरामध्ये जे आहे ना पुतळे तयार झालेले आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो निधी आलेला आहे हे सन्माननीय नगरसेवक असताना अल्पसंख्याक निधीमधून हाजीबाई खुरेशी यांनी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि तसेच आमच्या प्रभागामध्ये ज्या प्रभागामध्ये आम्ही लढत आहोत त्या प्रभागामध्ये जे 20 वर्षापासून रखडलेला विषय होता अण्णाभाऊ साठे नगरचा सभागृह होण्यासाठी आणि तसेच भीमनगर येथील भैयासाहेब हॉलसुद्धा हाजीबाईच्या माध्यमातून इथं झालेला आहे। म्हणून आम्हाला विकास आमचं आणि तसेच डॉक्टर जाकीर हुसेन इक्बाल नगर या ठिकाणी हाजीबाई खुरेशी यांच्या मार्फत तिथं झालेला आहे। आणि सांगायचं म्हणजे थोड्या नगरसेवक असताना सर्व पूर्णमध्ये त्यांचं विकास कार्य आहे। म्हणून आमचं विजन विकास कार्य आहे। आम्हाला येणाऱ्या काळामध्ये आम्ही दाखवून दिलेलं आहे की थोड्या काळामध्ये जे काय आम्हाला वेळ भेटलेला आहे अध्यक्ष नसताना तर आमचे ताजमामू आणि आमचे जे खालच्या सीटा आहेत 3 यांना निर्वाचित केल्यानंतर आम्ही विकास काय आहे। हाजीबाई 15 दिवस मुंबईला राहतात, 15 दिवस पुण्याला राहतात। म्हणून त्याच्याकडे विकासाचं विजन आहे। मामा आहे त्याच्यासोबत, त्याच्याकडे बी विकासाचं हे विजन आहे। म्हणून जनतेने आमच्या काँग्रेस पक्षाची आहे ना सत्ता आणली पाहिजे आणि विकास आम्ही काय आहे तर दाखवून देईल। म्हणजे जे आज आपण नॅशनल पक्षाकडून आम्ही जी उमेदवारी दाखल केली ही पक्ष म्हणजे सर्व जाती धर्माचा फुले शाहू आंबेडकरांचा पक्ष आहे आणि आमच्या पूर्ण शहरामध्ये सर्वच समाज एक समान असल्यामुळे आम्हाला सर्व समाजाचेच मतदान आम्हाला भेटते। आणि त्याच्या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की आम्ही जे मागल्या काळामध्ये हाजीबाईच्या नेतृत्वामध्ये आम्ही पूर्ण शहरामध्ये अर्धेकुर्ती पुतळे होते जे शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुतळे होती आणि त्याला पूर्णकृती करण्यासाठी सर्वच पक्षानं धावपळ केली होती। मात्र आमचे हाजीबाई खुरेशी माजी नगराध्यक्ष यानं त्याच्या जातीने लक्ष देऊन त्या पुतळ्यांसाठी की नाही निधी उपलब्ध करून दिला। मी सर्वप्रथम त्यांचं पूर्णच्या वतीनं अभिनंदन करतो। आणि दुसरा प्रश्न म्हणजे एक मातंग समाजाचा एक 50 वर्षापूर्वीपासून एक प्लॅन होता की आत्तापर्यंत त्या एरियामध्ये अण्णाभाऊ साठे नगर त्या एरियामध्ये कुठलाच प्रश्न नव्हता तिथं। म्हणजे आणि की पाण्याचा प्रश्न नव्हता, नळ म्हणजे बोरचा प्रश्न नव्हता, तिथं रोड नव्हते, नाल्या नव्हते। तर ह्या विकासाच्या निधीतून हाजीबाईने त्या ठिकाणी एक अण्णाभाऊ साठे सभागृह आता शिंदे सरकारमधून भांडून निधी आणून ते सभागृह तयार केलं। आज त्याचं काम पूर्ण झालेलं नाही आणि आमचं ते त्याच्यावरचं सुद्धा प्लॅन आहे
जर आमच्या विकास निधीतून समजा पूर्णा शहराला मी असं आव्हान करतो, जिथे जिथं आमच्या काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत तिथे तिथे त्या पक्षाच्या सर्व उमेदवाराला 100% निवडून द्या. आम्ही तुमच्या पाठीशी राहूत. आणि नगराध्यक्ष आमचे राजमामा हसीना बेगम यांना प्रचंड मताने तुम्ही विजय करा. आणि याच्यानंतरचे जे आमचे प्लॅन आहेत जे आम्हाला करायचे आहेत, एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे पूर्णा शहरामध्ये मुस्लिम समाज एवढा मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या ठिकाणी कुठलंही मुस्लिम समाजाचं मोठं सभागृह नाही किंवा त्यांचं समाज मंदिर नाही. त्या ठिकाणी आहे की नाही, मी मुस्लिम समाज काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहेत की ते सभागृह आणणार आम्ही. आणि दुसरा विषय आमचा जे सरकारी दवाखाना आहे त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला लय जायला अडचण होते, लांब आहे ते, त्यावेळी सुद्धा शहरामध्ये कसं आणता येईल त्याचे बी आमचे प्रयत्न राहणार आहेत. आणि दुसरी बसेश्वर चौक अजून आमचा एक वाणी समाजाचा एक पुतळ्याचा प्रश्न आहे, जे ऑलरेडी तिथं अर्धाकृती पुतळा आहे, त्या ठिकाणी सुद्धा आमचं एक नाही पूर्णकृती पुतळा करण्याचा प्लॅन आहे. 11 प्रभागामध्ये अंगणवाड्या. आणि विशेष म्हणजे आता आमचा एक मागासवर्गीय एरिया असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी आहे की नाही शाळेची कमतरता आहे. आम्हाला त्या ठिकाणी आहे की नाही अंगणवाड्या किंवा एक संस्थेच्या मार्फत एक शाळा उपलब्ध करून देण्याचा आमचा ते प्लॅन आहे. आणि अण्णाभाऊ पूर्णकृती पुतळा तर झाले, अजून एक महापुरुषांचे पुतळे आहेत काही, त्याच्यामध्ये अण्णाभाऊ साठे आहेत, त्यांचा सुद्धा पूर्ण शहरामध्ये पुतळ्याचे